नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जनाब संजय राऊत यांना माझा सवाल आहे. 2023ला महिला आरक्षण विधेयक जेव्हा संसदेमध्ये पारित होत होतं तेव्हा संजय राऊत गांजा ओढत बसले होते का? जनाब संजय राऊत जेव्हा 2023ला हे विधेयक पारित झालं तेव्हा त्या विधेयकामध्ये अट होती की ज्या वेळेला लेटेस्ट सेन्सेस म्हणजे 2023 नंतर येणारी जनगणना याच्या आधारावर महिला आरक्षण विधेयक आणि डिलिमिटेशन विधेयक लागू होईल. जर आपण 2023च्या विधेयकाचा दाखला घेतला तर 2034 पर्यंत महिला आरक्षण विधेयक लागू करता येणार नाही. 2023ला डिलिमिटेशन विधेयक मंजूर झालं, 2023ला महिला आरक्षण विधेयक देखील मंजूर झालं, परंतु त्यातली अट अशी होती की जोपर्यंत लेटेस्ट जनगणना होत नाही, 2023 नंतर जनगणना होत नाही, तोपर्यंत महिला आरक्षण विधेयक आणि डिलिमिटेशन विधेयक लागू होणार नाही. आता 2023च्या विधेयकामध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही 2026ला पुन्हा विधेयक संसदेमध्ये मांडलं तर त्याला विरोध केला. संजय राऊत, तुम्ही 2023ला देखील महिला आरक्षणाच्या विरोधामध्ये होता, परंतु तुम्हाला माहित होतं की 2023ला एनडीए कडे पूर्ण बहुमत आहे. तुम्ही विरोध केला काय, समर्थन केलं का, काहीही फरक पडणार नव्हता. म्हणून नाईलाजानं त्यावेळेला तुम्ही महिला आरक्षण विधेयकाला समर्थन दिलं. आणि आता ज्या वेळेला 2026ला हे विधेयक आणलं आणि या विधेयकामध्ये सांगितलं गेलं की 2011ची जनगणना गृहीत धरून महिला आरक्षण विधेयक आणि डिलिमिटेशन लागू करावं, म्हणजे 2029च्या निवडणुकीमध्ये महिला आरक्षण विधेयक लागू करता येईल. त्याच्यामुळं याच्यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला गेला. परंतु संजय राऊत, दुटंपीपणा तुम्ही करतात, नौटंकीपणा तुम्ही आणि राहुल गांधी करतायत. एका बाजूला राहुल गांधी महिला आरक्षणाच्या गप्पा मारतायत, महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारतायत, आणि दुसऱ्या बाजूला संसदेमध्ये महिला आरक्षण विधेयक पास होऊ देत नाही. हा तुमचा दुटप्पीपणा आहे. संजय राऊतांना ही सगळी माहिती आहे, परंतु संजय राऊत ज्या वेळेला 2023ला महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं होतं त्यावेळेला तुम्ही गांजा उडत संसदेमध्ये बसला होतात, राज्यसभेमध्ये गांजा उडून बसला होतात का? याचं उत्तर महाराष्ट्राला द्या. दुटप्पीपणा आणि नौटंकीपणा जनाब संजय राऊत करतायत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारावं, महिला आरक्षण विधेयकावरून भाजपचा फसवेपणा सुरू आहे असं संजय राऊत. देवेंद्रजी फडणवीस यांनी 2023ला ट्विट केलं होतं, ते ट्विट बरोबर आहे. 2023ला विधेयक मंजूर झालं, त्याच्यामध्ये 2023 नंतर होणारी जनगणना महत्वाची होती. आता सुधारणा विधेयकामध्ये 2011ची जनगणना गृहीत धरा आणि 2029ला महिला आरक्षण विधेयक लागू करा अशी अट आहे, अशी मागणी आहे. परंतु तुम्हाला 2029ला महिला आरक्षण विधेयक लागू होऊ द्यायचं नाही. तुम्हाला हे महिला आरक्षण विधेयक पुढे ढकलायचंय. तुमची इच्छा आहे की 2029ला महिलांना आरक्षण मिळू नये, त्यासाठी 2034 उजाडलं पाहिजे. त्यामुळं राहुल गांधी या बिलाला विरोध करतायत, जनाब संजय राऊत या बिलाला विरोध करतायत, आणि महिलांना संसदेमध्ये येण्यापासून रोखण्याचं पाप हे महाविकास आघाडी, इंडिया आघाडी, काँग्रेसकडनं केलं जात आहे. या इथल्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या महिलांना हा तुमचा पूर्ण दुटप्पीपणा, नौटंकीपणा माहित आहे. देवाभाऊंचं ट्विट काल देखील बरोबर होतं, आज देखील योग्य आहे. 2023ला मंजूर झालेल्या बिलाची अंमलबजावणी करा. आताच्या महिला आरक्षण विधेयकात डिलिमिटेशन बिल घुसवलंय. आताच्या महिला आरक्षण विधेयकामध्ये डिलिमिटेशन बिल घुसवलेलं नाही. 2023ला देखील डिलिमिटेशन मंजूर झालं, 2023ला देखील महिला आरक्षण मंजूर झालंय. संजय राऊत, तुम्ही राज्यसभेमध्ये गांजा उडत बसल्या होतात का, हा माझा सवाल आहे. मुळामध्ये महिला आरक्षण विधेयक 2029ला लागू करायचं असेल तर आपल्याला 2011ची जनगणना गृहीत धरावी लागेल. त्यामुळं आपण त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी हे विधेयक पुन्हा संसदेमध्ये आणतोय. परंतु संजय राऊतांना नौटंकीपणा करायचा आहे, त्यांना महिलांना आरक्षणात द्यायचं नाही. महिला विरोधी भूमिका घेण्याचं काम काँग्रेस करते, राहुल गांधी करतायत, संजय राऊत करतायत. त्यामुळं 2029ला हे महिला आरक्षण विधेयक लागू होणार नाही, कारण जनगणना 2023 नंतर झालेली नाही. जनाब संजय राऊत, 2034ला हे आरक्षण लागू होईल.
त्यामुळे 2029ला आरक्षण लागू करायचं असेल, महिलांचा सन्मान करायचा असेल, महिला खासदार जर का संसदेमध्ये येऊ द्यायचे असतील तर तुम्हाला हे विधेयक मंजूर करावं लागेल. अन्यथा तुम्ही नौटंकीबाज, दुट्टप्पीबाज, कावेबाज आहात, महिला विरोधी आहात, हे पुन्हा एकदा उघड होईल. मोदींनी गुजरातमध्ये चहा विकल्याचा पुरावा द्यावा. ते जे दावा करतात ते रेल्वे स्टेशन अस्तित्वात नव्हतं. त्या बाललीला आहेत, त्यांच्याबद्दल दंतकथा बसवल्या जातात. संजय राऊत, दंतकथा काय असतात आणि तुमच्या जंतकथा काय आहेत महाराष्ट्र बघतोय. तुमची पोटदुखी होते कारण तुमच्या पोटामध्ये जंत झालेले आहेत. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी चहा विकला का नाही हे गुजरातच्या जनतेला माहिती आहे, देशातल्या जनतेला माहिती आहे. चहा विकणारा या देशाचा पंतप्रधान होतो. आणि जनाब संजय राऊतांना माझा सवाल आहे, तुम्ही दाऊदची कॉलर पकडली होती, दाऊदची कॉलर पकडलेला व्हिडिओ किंवा फोटो जनाब संजय राऊतांकडे आहे का? संजय राऊतांनी दावा केला होता की मी दाऊदला घाबरत नव्हतो, दाऊदची कॉलर पकडली होती. संजय राऊतांनी एक दाऊदची कॉलर पकडलेला फोटो महाराष्ट्रातल्या जनतेला सांगावा की मी दाऊदची कॉलर पकडली. ही कुठली जंतकथा आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदीजी वडनगरच्या स्टेशनवर चहा विकत होते, हे गुजरातच्या जनतेला माहिती आहे, त्यांच्या बालपणीच्या मित्राला माहिती आहे. आणि त्यांच्या बाललीला बघण्यापेक्षा आपण आपल्या काळ्या लीला काय आहेत ते महाराष्ट्राला सांगा. तुमच्या काळ्या लीला महाराष्ट्रानं बघितलेल्या आहेत आणि तुमच्या पोटामध्ये दुखतंय. त्यामुळे तुम्हाला दंतकथा नाही तर जंतकथाची गरज आहे. तुम्हाला पोटामध्ये जंत जास्त झालेत, त्या जंतावर उपाययोजना करा. राहुल गांधी पुढे निघून गेले आहेत, त्यांच्या स्पर्धा करू नका. काल मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला हाफचड्डीवाले होते असा आरोप. राहुल गांधी खरंच खूप पुढे निघून गेलेत. त्यांना या देशाचं नेतृत्व नाही तर अंतराळाचं नेतृत्व करण्याची संधी संजय राऊत मिळणार आहेत. कारण भारतातल्या लोकांनी राहुल गांधींना 99 वेळेला नाकारलंय, त्यांना घरी बसवलंय, त्यांना 99 जागा देखील निवडून आणता आल्या नाहीत. त्यामुळे आता राहुल गांधी खरंच संजय राऊत सांगतायत त्याप्रमाणे खूप पुढे निघून गेलेत आणि ते आता अंतराळाचं नेतृत्व करणार आहेत. जगाचं नाही, अंतराळाचं, परग्रहाचं नेतृत्व करण्याची संधी राहुल गांधींना मिळणार आहे. राहुल गांधीचं कर्तृत्व काय आहे? 99 निवडणुकीमध्ये ज्यांना यश मिळालं नाही, 99 निवडणुकीमध्ये ज्यांना रिलॉन्च करण्याचा प्रयत्न झाला परंतु एकदाही ते रिलॉन्च होऊ शकले नाही, अशा राहुल गांधींचं किती कौतुक करणार? राहुल गांधींची भूमिका महिला विरोधी आहे. एका बाजूला पुण्यामध्ये पैसो की गुंज नावाचा कार्यक्रम घ्यायचा आणि महिलांचं सक्षमीकरण घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला शहाबानो प्रकरणात महिलांचे हक्क हिरावून घ्यायचे. याला दुटप्पीपणा म्हणतात. जेव्हा राहुल गांधींचं सरकार होतं तेव्हा किती महिलांना मंत्री केलं? राहुल गांधींनी किती महिलांना संधी दिली? राहुल गांधीमध्ये हिंमत असेल तर प्रियंका गांधी यांना काँग्रेसचं अध्यक्षपद द्या आणि मग महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारा. या देशात अनेक कार्यकर्ते सामान्य घरातून आले आहेत, त्यात आश्चर्य काय असा सवाल. सर्वसामान्य घरातून कार्यकर्त्यांना संधी देणारा एकमेव पक्ष भारतीय जनता पार्टी आहे. राहुल गांधी कुठल्या सर्वसामान्य घरातनं आलेत? उद्धवजी ठाकरे कुठल्या सर्वसामान्य घरातनं आलेत? आदित्य ठाकरे कुठल्या सर्वसामान्य घरातनं आलेत? याचं उत्तर जनाब संजय राऊत महाराष्ट्राला द्या. पण भारतीय जनता पार्टीतले शेकडो नेते, मग ते देवेंद्रजी फडणवीस असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, अमित भाई शाह असतील, योगी आदित्यनाथ असतील, असे शेकडो नेत्यांची नावं घेता येतील ज्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. ते सर्वसामान्य कुटुंबातून आलेत आणि या देशाचं नेतृत्व करतायत. राहुल गांधी कुठल्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेत? राहुल गांधींना सोनिया गांधींचा मुलगा म्हणून किंमत आहे, राजीव गांधींचा मुलगा म्हणून किंमत आहे. आणि काँग्रेसचा इतिहास बघितला तर पंडित जवाहरलाल नेहरू, मग इंदिरा गांधी, मग राजीव गांधी नंतर सोनिया गांधी, सोनिया गांधी नंतर राहुल गांधी, हा घराणेशाहीचा इतिहास तुमचा आहे. भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देते. जनाब संजय राऊत काँग्रेसमध्ये कुठल्या सर्वसामान्य माणसाला संधी दिली एकदा सांगा. सामान्य घरातून येणारा व्यक्ती असं वागत नाही. फडणवीस धर्मात वाद लावत आहे असा आरोप राऊत. देवाभाऊ कुठल्याही धर्मात वाद लावत नाही तर देवाभाऊ महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम करतात. देवेंद्रजी फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये तरुणाईसोबत संवाद साधला आणि राहुल गांधींची कॉपी करण्याची आम्हाला गरज नाही. 2025ला तेव्हा जेनझीचं आंदोलन नव्हतं, तेव्हा देखील
वरळीच्या डोममध्ये देवाभाऊंनी तरुणाईंशी संवाद साधला होता. त्यामुळं नौटंकीबाज, दुटप्पीपणा करणारे कावेबाज तुम्ही आहात. आम्ही कायम तरुणाईंच्या सोबत आहेत. फर्स्ट टाइम वोटर हे कायम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना आणि देवाभाऊंना आशीर्वाद देत आहेत. 2029ला देखील जेनझी आणि फर्स्ट टाइम वोटर हे भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद देतील आणि 2029ची निवडणूक पुन्हा आम्ही जिंकू. काही मंत्री रिक्षा चालवत होते, काही मंत्री पानटपरी चालवत होते, असा टोला राहतो. नाही, काही मंत्री रिक्षा चालत होते हे खरं आहे, काही मंत्री पानटपरी देखील चालवत होते हेही सत्य आहे. परंतु संजय राऊत, तुम्ही भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून ज्या वेळेला दलाली करत होतात आणि दलाली करत राजकारणामध्ये आलात, तुम्ही भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून जुगाराच्या अड्ड्यावर बसत होता. हा इतिहास तुम्हाला माहिती आहे. जुगाराच्या अड्ड्यावर बसून आलेले संजय राऊत आहेत, तर रिक्षा चालवून सर्वसामान्य कुटुंबातून आलेले अनेक मंत्री आहेत आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना न्याय देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलंय. तुम्हाला ते जमणार नाही. तुम्ही भांडूपच्या गाढव नाक्यामध्ये जुगाराचे पत्ते पिसत होतात, हे याचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. संजय राऊत भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून जुगाराचे पत्ते पिसत होतात, हा तुमचा इतिहास आहे. तर सर्वसामान्य कुटुंबातून भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व घडवणं हा आमचा इतिहास आहे. सामान्य रिक्षा चालकांना मराठी शिका असा आग्रह केला जातो, मग कॉर्पोरेटवाल्यांना मराठीचा आग्रह करणार काय? महाराष्ट्रामध्ये सर्वांना मराठी आली पाहिजे, मग सामान्य रिक्षा चालक असो, कॉर्पोरेटचे लोक असो किंवा अन्य काही असो. फक्त संजय राऊत, माझा सवाल आहे की तुम्ही ही गोष्ट राज ठाकरेंना सांगणार आहेत का? राज ठाकरे मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीला आपल्या कार्यक्रमाला बोलवतात, हिंदीमध्ये भाषणं करायला लावतात. त्यांना एकदा मराठीत भाषण करायला लावा. तुम्ही देखील, तुमचे देखील अनेक इंडस्ट्रीमधले, फिल्म इंडस्ट्रीमधले, हिंदीमधले मित्र आहेत, त्यांना मराठीमध्ये एकदा बोलायला लावा आणि मग इतरांना ज्ञान पाजळा. अमरावती दुर्घटना राहुल गांधी किंवा नेहरूंकडे झाली का, असा सवाल करतो. अमरावतीची दुर्घटना अतिशय गंभीर आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी चौकशीचे आदेश दिलेत. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, कोणालाही सोडलं जाणार नाही. अमरावती दुर्घटनेमध्ये दुर्दैवानं 3 मुलांचा मृत्यू झाला. या प्रकरणात स्वतः देवाभाऊंनी चौकशीचे आदेश दिलेत आणि या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. शालेय पोषण आहाराचा ठेकेदार हा सर्वपक्षीय आहे, त्याच्यावर कारवाई करा असं म्हणतो. शालेय पोषण आहाराचा ठेकेदार जेव्हा उबाटा गटाचं सरकार होतं तेव्हा देखील त्यालाच ठेकेदारी दिली जात होती. जेव्हा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा तुमचे ठेकेदार कोण होते? तुमच्या ठेकेदाराकडनं किती कोटी रुपयाचं कमिशन घेतलं आणि मातोश्री 2 कसं बांधलं, याचं उत्तर संजय राऊतांनी द्यायला पाहिजे. शालेय पोषण आहार प्रकरणात कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत. दोषींवर कारवाई केली जाणार आहे. परंतु तुम्ही खिचडीमध्ये घोटाळा केला, तुम्ही कफनमध्ये घोटाळा केला. कोविडच्या काळामध्ये कामगारांना वाटणाऱ्या खिचडी खाणारे तुम्ही, तुमचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. कमिशन खोरीवर भांडूपचं घर बांधलंय, मातोश्री 2 बांधली, हे देखील महाराष्ट्रातल्या जनतेनं ओळखलेलं आहे. कुंभमेळ्यातील 1% रक्कम शाळांवर खर्च करा. कुंभमेळ्यात दलाली केली जाते आणि ती चंपतराव यांच्या खिशात जाते असा आरोप. संजय राऊत, संपतराव राऊत तुम्ही आहात. महाराष्ट्र संपवण्याचं काम, उभाटा गट संपवण्याचं काम तुम्ही केलंय आणि काँग्रेसची दलाली करणं, काँग्रेसकडनं कमिशन घेणं हा तुमचा धर्म झालाय. त्यामुळं कुंभमेळ्यावर टीका करू नका. कुंभमेळा हा हिंदूंचा सण आहे. हिंदूंच्या पवित्र सणामध्ये, हिंदूंच्या पवित्र उत्सवामध्ये लाखो भाविक अतिशय निर्मळ मनानं गोदावरीच्या काठावर येणार आहेत. परंतु तुम्हाला हिंदू एक झालेला नकोय. तुम्हाला हिंदू जाती जातीमध्ये फुटला पाहिजे, जाती जातीमध्ये विभागला पाहिजे, हे तुमचं षडयंत्र आहे. त्यामुळं तुम्ही कुंभमेळ्याला विरोध करतायत. परंतु एक लक्षात घ्या, ज्यांनी कुंभमेळ्याला विरोध केला त्यांचं राजकारण संपलं. अखिलेश यादव यांनी कुंभमेळ्याला विरोध केला होता, त्यांचं राजकारण संपलं. आज त्यांची काय अवस्था झाली बघा. उभाटा गटाने आणि जनाब संजय राऊतांनी जर कुंभमेळ्याला विरोध केला तर त्यांचं राजकारण संपल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं राजकारण देशोधडीला लागेल, त्यांच्या पक्षाची देखील वाट लागेल. कारण तुम्ही हिंदूंना विरोध करतायत. ज्यांनी हिंदूंशी पंगा घेतलाय त्यांचा कार्यक्रम झालाय, हे जनाब संजय राऊतांनी ध्यानात ठेवावं. आणि राहिला प्रश्न शाळेचा, तर शाळेमध्ये सुधारणा करणं, शाळांना अनुदान देणं,
तुमच्या काळामध्ये एकाही शाळेला अनुदान दिलं नाही, तर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हजारो शाळांना अनुदान देऊन पुन्हा एकदा शाळा सुरळीत केल्या, शाळा चांगल्या केल्या. आज निश्चितपणे ग्रामीण भागामध्ये काही शाळांची दुरावस्था आहे, परंतु ते सुधारण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि त्यासाठी सरकार प्रयत्न करते. खूप खूप धन्यवाद.